आज आपण इयत्ता 10वीचा जो 9 मार्च 2026 रोजी झालेला मॅथमॅटिक्स पार्ट 2 बोर्डाने घेतलेला जो भूमितीचा पेपर असणार आहे त्याची आदर्श उत्तरपत्रिका कशी लिहायची, बोर्डाला कशा प्रकारचे उत्तरे अपेक्षित असतात हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्ही सुद्धा येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये तसेच शाळेत होणारे वेगवेगळे जे सत्राचे परीक्षाचे पेपर्स असतात, घटक चाचणीचे पेपर्स असतात, त्यामध्ये देखील पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 भूमितीचा जो बोर्डाने घेतलेला 9 मार्च 2026 रोजीचा पेपर पाहणार आहोत. तोही अगदी बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे लिहायचे असतात ते देखील मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे आणि ही आदर्श उत्तरपत्रिका असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. तर पहा, सर्वात आधी तुमचा इथे सीट नंबर व्यवस्थित अगदी अंकात लिहायचा आहे. त्यानंतर अक्षरात लिहून तुमची सही करायची आहे व इथं केंद्र क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर विषय असणार आहे मॅथमॅटिक्स व पेपर असणार आहे पार्ट 2. त्यानंतर दिनांक 9 मार्च 2026 आणि उत्तरलेखनाची भाषा ही तुमची इंग्लिश असणार आहे. हा सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमचा पेपर आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं काय करायचं आहे, उत्तरलेखनाची भाषा ही इंग्लिश लिहायची आहे. तर खूप सोपा पेपर आहे. पहा, हा 40 मार्क्सचा. सर्वात आधी पहा, या चौकटीत तुम्हाला मेन प्रश्न जो असणार आहे सोडवणार आहात तो लिहायचा आहे. प्रश्न पहिला असणार आहे तो तुमचा 8 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये पहिला प्रश्न ए असतो तो 4 मार्क्ससाठी असतो, जो MCQ बेस्ड असतो. तर एकूण 4 MCQचे प्रश्न विचारलेले आहेत पहा, आणि उत्तरे कशी लिहायची आहेत तर तुम्हाला त्याचं योग्य असं ऑप्शन निवडायचं आहे आणि त्याचं उत्तर त्यासमोर लिहायचं आहे. विद्यार्थी काय करतात, फक्त ऑप्शन लिहून येतात, परंतु तुम्हाला मार्क्स हे मिळणार नाहीत जर तुम्ही त्याचं उत्तर हे समोर लिहिलं नसलं तरी तुम्हाला यामध्ये प्रश्न लिहिण्याची आवश्यकता अजिबात नाही. फक्त तुम्हाला ऑप्शन नंबर आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. पहिल्याचा ऑप्शन असणार आहे बी ऑप्शन 3, 4, 5. त्यानंतर दुसऱ्याचं असणार आहे पहा सी ऑप्शन, तिसऱ्याचा असणार आहे डी ऑप्शन आणि चौथ्याचा असणार आहे तो सी ऑप्शन. हे करेक्ट ऑप्शन्स असणार आहेत. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 1 असणार आहे. हा देखील 4 मार्क्ससाठी. यामध्ये देखील 4 प्रश्न विचारणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न 1-1 मार्क्ससाठी असणार आहे. तर हे पहा सब क्वेश्चन्स असणार आहेत, खूप सोपे असणार आहेत 1 मार्क्ससाठी. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ते सॉल्व्ह करून लिहायचं आहे. तर तुम्हाला काय दिलेलं आहे तर पहा, रेशिओ दिलेला आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स बी S1 आणि S2 दिलेला आहे अँड A1 आणि A2 बी देअर करस्पॉन्डिंग एरियाज. तर काय करायचं आहे तुम्हाला, 2 ट्रायंगल सिमिलर आहे ते तुम्हाला काय दिलेलं आहे, त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे तर इथं पाहू शकता द थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स वापरायचं आहे. A1/A2 काय असणार आहे तर S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. तर A1/A2 असणार आहे. इथं पाहू शकता इक्वेशन जे आपण एक तयार केलेले आहे त्यावरून A1 आणि A2 ची किंमत किती येणार आहे 3/5 येणार आहे आणि त्याचा स्क्वेअर म्हणजेच 9/25. तर तुम्हाला काय करायचं आहे पाहू शकता द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ द सिमिलर ट्रायंगल्स काय येणार आहे तर 9/25. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 असणार आहे. हा देखील 1 मार्क्ससाठीच असणार आहे. तुम्हाला काय दिलेला आहे ABCD हा स्क्वेअर दिलेला आहे आणि AC काय दिलेला आहे तर डायगोनल दिलेला आहे आणि त्याची लेंथ किती दिलेली आहे पहा 10√2 सेंटीमीटर. तर तुम्हाला साईड करायची आहे स्क्वेअरची. लेट द साईड ऑफ द स्क्वेअर बी एक्स मानायचे सर्वात आधी. तर इथं पाहू शकता इन ट्रायंगल ABC अँगल B इज 90 डिग्री आहे आणि पायथागोरसचा थेरम इथं वापरायचा आहे पहा. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर काय आहे तर इथं तुम्हाला काय येणार आहे तर त्याचं उत्तर हे किती येणार आहे तर x बरोबर 10 सेंटीमीटर टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड्स. हेन्स द साइड ऑफ द स्क्वेअर किती येणार आहे तर 10 सेंटीमीटर इतकं येणार आहे. स्क्वेअरचा साईड किती येणार आहे तर तुम्हाला काय डायगोनल कर्ण दिलेला आहे त्यावरून त्याचे साईड काढायचे आहे, ती किती येणार आहे 10 सेंटीमीटर येणार आहे. त्यानंतर थर्ड वन असणार आहे पहा, तुम्हाला मायनर आर्क किती दिलेला आहे 70 अंश दिलेला आहे आणि मेजर करस्पॉन्डिंग मेजर आर्क काढायचा आहे. तर याचं सूत्र काय आहे पहा 360 डिग्री मायनस 70 डिग्री म्हणजेच
लेट द मायनर आर्क त्यातून मायनस करायचं आहे तर किती येणार आहे पहा. हेन्स द मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग मेजर आर्क इज 290 डिग्री. त्यानंतर 1 मार्क्ससाठी हे क्वेश्चन असणार आहेत पहा. चौथा क्वेश्चन देखील सोपा असणार आहे. युझिंग द ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन बिटवीन अँगल अँड स्लोप सिन्स द स्लोप किती दिलेला आहे टॅन थिटा आणि थिटाची किंमत 45 अंश दिलेली आहे. तर किती येणार आहे टॅन 45 डिग्री आहे किती येणार आहे 1 येणार आहे. सो स्लोप किती येणार आहे तुमचा तर स्लोप ऑफ द लाईन इज 1 येणार आहे. 1 मार्क्सचे एक्झाम्पल एकूण 4 प्रश्न विचारलेले आहेत. खूप सोपे असणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो असणार आहे तो तुमचा असणार आहे एकूण 12 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2A असणार आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड असणार आहे पहा. तुम्हाला ॲक्टिव्हिटी देणार आहेत आणि त्याचं सोल्युशन देखील देणार आहेत. फक्त तुम्हाला इनकम्प्लीट असे स्क्वेअर्स देणार आहेत ते कंप्लीट करून तुम्हाला काय करायचं आहे तिथं लिहायचं आहे. काय उत्तर असणार आहे अशी ॲक्टिव्हिटी प्रश्नपत्रिकेतील तुम्हाला काय करायचं आहे इथं कॉपी पेस्ट करायचे आहे आणि ते चौकटीत तुम्हाला दिलेले आहे तशी चौकट लिहायची आणि त्यामध्ये उत्तर हे तुम्हाला काय करायचं आहे लिहायचं आहे. तर पहिल्यामध्ये काय येणार आहे पहा. स्क्वेअरमध्ये PQ येणार आहे. PQ आणि PR हे काय आहेत तर टँजेंट सेगमेंट थेरमवरून आहे पहा. त्यानंतर इथं दिलेलं आहे 3.6 हे देखील इनकम्प्लीट स्क्वेअरमध्ये त्याचं उत्तर येणार आहे आणि 3.6 × 10 किती येणार आहे तर 36 आणि स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 6 येणार आहे. सेकंड देखील असं सोपं असणार आहे. 1 + tan स्क्वेअर थिटा किती येणार आहे याचं किंमत सेक्स स्क्वेअर थिटा येणार आहे आणि 1 + tan स्क्वेअर थिटा बरोबर किती येणार आहे तर इथं 25/7 वर्ग. तर इथं tan स्क्वेअर थिटा बरोबर 725/49 - 1. तर याचं उत्तर काय येणार आहे पहा. tan थिटा बरोबर 24/7 हे उत्तर येणार आहे. ही देखील ॲक्टिव्हिटी ज्या असणार आहेत त्या 2 मार्क्सच्या ह्या ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. एकूण तुम्हाला इनकम्प्लीट स्क्वेअर्स 4 देणार आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित अगदी आहे असं ॲक्टिव्हिटी लिहून तिथं काय येणार आहे तुम्हाला काय करायचं आहे त्या इनकम्प्लीट स्क्वेअरमध्ये आन्सर हे लिहून परत ती ॲक्टिव्हिटी लिहायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन 2B असणार आहे. ते सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स असणार आहेत. एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न हा 2-2 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर पहिलं सोडवलेलं आहे पहा. 2 मार्क्ससाठी तुम्हाला काय दिलेलं आहे ट्रायंगल MNP दिलेला आहे. त्यामध्ये NQ काय दिलेला आहे तर बायसेक्ट कशाला करत आहे अँगल MNP हे गिवन दिलेलं आहे. तर अँगल बायसेक्टर थेरमवरून हे तुम्हाला काय करायचं आहे तर QPची किंमत काढायची जी किती येणार आहे पहा 22.4 युनिट्स इतकी येणार आहे. त्यानंतर पुढचा बघा QP किती येणार आहे तर 22.4 युनिट्स येणार आहेत. हा देखील 2 मार्क्ससाठी आहे. ट्रायंगल दिलेला आहे राईट अँगल ट्रायंगल RST. त्यामध्ये अँगल S किती दिलेला आहे 90 डिग्री आणि अँगल T किती दिलेला आहे 30 डिग्री. अँगल R किती 60 डिग्री आहे पहा. बाय द 30, 60 अँड 90 डिग्री थेरमवरून तुम्हाला काय काढायचं आहे तर RS आणि STची तुम्हाला बाजूची किती येणार आहे त्याचं काय काढायचं आहे लेंग्थ काढायची आहे. तर 1/2 RT येणार आहे पहा. RS = साईड अपोजिट टू 30 डिग्री आणि हे साईड अपोजिट टू 60 डिग्री किती येणार आहे √3/2. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे किंमत ठेवायची आहे आणि RS बरोबर 6 सेंटीमीटर आणि ST बरोबर 6 × √3 सेंटीमीटर येणार आहे. 2 मार्क्ससाठी असणार आहे. पुढचा देखील 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पहा. गिवन काय दिलेला आहे RD दिलेला आहे तुम्हाला 15. त्यानंतर DS दिलेला आहे 4 आणि MD दिलेला आहे 8. तर तुम्हाला इंटरसेक्टिंग कॉर्ड्सचा थेरम यूज करून काय करायचं आहे त्यामध्ये तर पहा थेरम काय आहे MD × DN बरोबर RD × DS. तर ह्या व्हॅल्यू तिथं काय करायचे आहे सबस्टिट्यूट करायचे आहे आणि DNची व्हॅल्यू किती येणार आहे तर तुम्हाला 7.5 येणार आहे. अशा प्रकारे हे गणित सोडवायचं आहे. त्यानंतर पुढचा असणार आहे 2 मार्क्ससाठी. तर किती दिलेलं आहे लेट M किती दिलेला आहे XY बी द मिड पॉईंट ऑफ लाईन PQची मिड पॉईंट दिलेला आहे आणि त्यावरून Mचं XYची किंमत काय आहे ती तुम्हाला काढायची आहे. तर तिथं मिड पॉईंटचा जो फॉर्म्युला आहे पहा X = X1 + X2/2 किती येणार आहे Xची किंमत 6 आणि Yची किंमत देखील हाच फॉर्म्युला वापरायचा आहे पहा. मिड पॉईंट फॉर्म्युला Y1 + Y2/2 किती येणार आहे 13. द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉईंट ऑफ द लाईन सेगमेंट जॉईनिंग किती येणार आहेत पहा 6 आणि 13 येणार आहेत. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन 3 असणार आहे हा 9 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये क्वेश्चन नंबर 3A असणार आहे. 3 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी बेस्ड असणार आहे.
तर पहा 2x ॲक्टिव्हिटी काय दिलेला आहे इज इक्वल टू 3bx दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे बाय द कंपोनंडो. तर इथं पाहू शकता 3 2 हे इनकम्प्लीट स्क्वेअर्स आहेत. तिथं काय तुम्हाला व्हॅल्यू आहे ती लिहायची आहे. त्यानंतर पाहू शकता ab/bx ची व्हॅल्यू किती येणार आहे 5/2 आणि ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तर ची व्हॅल्यू किती येणार आहे तुमची 22.5 इतकी व्हॅल्यू येणार आहे. आणि ते स्क्वेअरमध्ये म्हणजे एकूण तुम्हाला 6 हे इनकम्प्लीट स्क्वेअर्स येणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे अशी ॲक्टिव्हिटी प्रश्नपत्रिकेतली लिहून काढायची आहे. डायग्रॅम्स नाही काढल्या तरी चालेल, परंतु तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये आहे अशी ॲक्टिव्हिटी लिहायची आहे. आणि जे इनकम्प्लीट स्क्वेअर्स दिलेले आहेत त्याला स्क्वेअर्स परत तुम्हाला काय करायचे आहेत काढून तिथं त्यामध्ये उत्तर हे लिहायचं आहे. 3 मार्क्ससाठी असणार आहे. 2 देणार आहेत ॲक्टिव्हिटी कोणती एक सोडवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन 3b असणार आहे. हा एकूण तुमचा 6 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये तुम्हाला एकूण किती कृती देणार आहेत तर 4 देणार आहेत आणि कोणत्याही 2 सोडवायचे आहेत पहा. आणि 3-3 मार्क्ससाठी असणार आहे प्रत्येक कृती. तर तिथं 2 सोडवलेले आहेत पहा. क्वेश्चन नंबर 3b मधला तिसरा सोडवलेला आहे. तर तुम्हाला काय काढायचं आहे तर यामध्ये कोऑर्डिनेटिंग पॉईंट ऑफ पीच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. तर इथं एक्स वाय दिलेला आहे, x1 y1 दिलेला आहे, x2 y2 दिलेला आहे आणि यांचा रेशो दिला आहे 2:3. तर त्या सेक्शन फॉर्म्युला काय आहे पहा. अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. तर यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज ज्या x1 x2च्या दिलेल्या आहेत त्या पुटअप करायच्या, mnच्या देखील त्यामध्ये पुटअप करून एक्सची व्हॅल्यू काढायची, वायची देखील तशीच व्हॅल्यू काढायची पहा अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला वापरून. आणि काय व्हॅल्यू येणार आहे तर कोऑर्डिनेटिंग पॉईंट ऑफ पी येणार आहे 1 आणि 3 हा येणार आहे. 3 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3b जो असणार आहे फोर्थ, हा देखील तुमचा 3 मार्क्ससाठीच असणार आहे पहा. व्यवस्थित अगदी सोडवलेला आहे. h हाईट दिलेली आहे, रेडियस, त्यानंतर r1 r2 दिलेला आहे, पाय 22/7. तर इथं काय केलेलं आहे तुम्हाला व्हॅल्यूम ऑफ फ्रस्टमचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर काय आहे पहा हा फॉर्म्युला एकदा व्हिडिओ तुम्ही स्टॉप करून पाहू शकता. फॉर्म्युला काय दिलेला आहे तर त्यामध्ये व्हॅल्यूज या सबस्टिट्यूट करायच्या आहेत आणि त्याचं कॅल्क्युलेशन अगदी व्यवस्थित त्याचं लिटर्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करून काय करायचं आहे तर तुम्हाला इथं काढायचे पहा. कॅपॅसिटी किती येणार आहे 16.104 लिटर्स इतकी कॅपॅसिटी येणार आहे. तर व्हॅल्यूम व्यवस्थित काढायचं आहे. त्यानंतर त्याचं कन्वर्टिंग टू लिटर्स 1 लिटर किती येणार आहे तर 1000 सेंटीमीटर स्क्वेअर आणि 1000 सेंटीमीटर क्यूब येणार आहे. तर कॅपॅसिटी किती येणार आहे 16.104 लिटर्स इतकी येणार आहे. 3 मार्क्सचा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन नंबर 4 असणार आहे. तो 8 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये 3 देणार आहेत तुम्हाला क्वेश्चन्स आणि त्यातले 2 क्वेश्चन्स आहे सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न 4-4 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथं सरफेस एरिया स्पिअरचा बरोबर टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब दिलेला आहे. कोणकोणते फॉर्म्युले यूज केलेले आहेत पहा. इथं पाहू शकता तुम्ही. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब दिलेला आहे, त्यानंतर सरफेस एरिया ऑफ स्पिअर दिलेला आहे, व्हॅल्यूम ऑफ क्यूब, व्हॅल्यूम ऑफ स्पिअर. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे डायमेन्शन युझिंग सरफेस एरियाचं काय करायचं आहे रिलेटिंग करायचं आहे. रिअरेंजिंग टू फाइंड द रेशो ऑफ आर अपॉन एचा रेशो फाइंड करायचं इक्वेशन 1 तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर पहा द रेशो ऑफ द व्हॅल्यूम ऑफ द स्पिअर टू द व्हॅल्यूम ऑफ द क्यूब. तर व्हॅल्यूम ऑफ द स्पिअर आणि व्हॅल्यूम ऑफ द क्यूबचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर इथं पाहू शकता व्यवस्थित अगदी केलेला आहे. आणि इक्वेशन 1च्या व्हॅल्यू या व्हॅल्यूम ऑफ द रेशोमध्ये ठेवलेला आहेत. आर आणि काय केलेलं आहेत एच्या व्हॅल्यू यामध्ये रूट स्क्वेअर रूट आहे पहा. इथं रूट काय येणार आहे तर 3/2 पाय यामध्ये याच्या व्हॅल्यूचा पुटअप केलेला आहे. तर VS अपॉन VC किती येणार आहे 2 × रूटमध्ये 3/2 पाय येणार आहे. त्यानंतर पाहू शकता इथं व्हॅल्यू आपण सॉर्ट आउट केलेलं आहे कॅल्क्युलेशन करून. द रेशो किती येणार आहे व्हॅल्यूम ऑफ स्पिअरचा व्हॅल्यूम ऑफ द क्यूबशी √6 टू द रूट पाय हा येणार आहे. हा 4 मार्क्ससाठी एक्झाम्पल असणार आहे, त्यामुळे थोडंसं क्रिटिकल असणार आहे, टफ असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मधला तिसरा सोडवलेला आहे पहा. परत 4 मार्क्ससाठी तुम्हाला काय दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि इज ट्वाइस ऑफ द एरिया ऑफ ट्रायंगल AXY दिलेला आहे. तर इक्वेशन 1 केलेला आहे पहा एरियाचा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अँगल A आणि अँगल A कॉमन आहे. त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल्स अँगल AXY आणि ABC करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तर सिमिलरिटी कंडिशनवरून अँगल
triangle AX Y आणि is correspond to triangle इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. तर यावरून तुम्हाला इक्वेशन सेकंड तयार झालेलं आहे, इक्वेशन फर्स्ट, आणि तुम्हाला काय करायचं, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड कंपेअर करायचं आहे. पहा, तर पाहू शकता कशा प्रकारे लिहिलेलं आहे एक्झाम्पल, आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, तर हे एक्झाम्पल्स अगदी सोडवायचं आहे. AB अपॉन काय केलेलं आहे, तर यामध्ये इथं सोडवलेलं आहे. पहा, AB अपॉन AB मायनस BX अपॉन AB, तर 1/√2 येणार आहे. त्यानंतर इथं सॉर्ट आउट केलेलं आहे की काय येणार आहे, तर त्याचं आन्सर हे BX अपॉन AB बरोबर √2 मायनस 1/√2 हे त्याचं काय येणार आहे, उत्तर हे येणार आहे. मेन जे उत्तर येणार आहे त्याला स्क्वेअर करायचं आहे. पहा, त्यानंतर पुढचा जो प्रश्न असणार आहे, क्वेश्चन 5 असणार आहे, तो तुमचा 3 मार्क्ससाठी हॉट क्वेश्चन असणार आहे. पहा, त्यामध्ये कोणतेही तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत, त्यातील एकच कोणताही सोडवायचा आहे. 3 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथं पाहू शकता ईगलची हाईट दिलेला आहे, किती दिलेला आहे पहा, 10 × √3 मध्ये. अँगल दिलेला आहे पहा, फर्स्ट ईगलचा 60 डिग्री, सेकंड ईगलचा 30 डिग्री लिहिलेला आहे. तर तुम्हाला x1 बी द हॉरिझॉन्टल डिस्टन्स तुम्हाला काय करायचं आहे, मानायचं आहे, आणि x2 हे डिस्टन्स सेकंड ईगलचं मानायचं आहे. तर इथं पाहू शकता x1 आणि x2च्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. tan 60 डिग्री किती येणार आहे, तर हाईट अपॉन डिस्टन्स x1 काय येणार आहे, तर पहा x1ची व्हॅल्यू 10 मीटर, आणि इथं tan 30 डिग्री सेकंड ईगलची किंमत x2 किती येणार आहे, 30 डिग्री. तर केस 1 मध्ये काय असणार आहे, बघा, ईगल्स आर ऑन द सेम साइड ऑफ द बॉय, डिस्टन्स इज इक्वल टू x2 मायनस x1 किती येणार आहे, तर डिस्टन्स 20 मीटर. इफ द ईगल्स आर ऑन द सेम साइड ऑफ द बॉय, द डिस्टन्स विल बी 20 मीटर येणार आहे. पहा, आणि त्यानंतर ईगल्स ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द बॉय किती येणार आहे, तर डिस्टन्स इज इक्वल टू x2 प्लस x1 किती येणार आहे, तर 30 मीटर प्लस 10 किती येणार आहे, मीटर 40 मीटर येणार आहे. पहा, इफ द ईगल्स आर ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द बॉय, द डिस्टन्स विल बी 40 मीटर. तर अशा प्रकारे हे 3 मार्क्सचं एक्झाम्पल व्यवस्थित अगदी सोडवलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पुन्हा एकदा व्यवस्थित त्याचं एक्झाम्पल कसं सॉर्ट आउट केलेलं आहे ते पाहू शकता. आणि ही जी होती ती 10वीची जी बोर्डाची महाराष्ट्र बोर्डाने विचारलेली प्रश्नपत्रिका भूमिती विषयाची होती, इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियमवाल्यांची. त्यामुळे तुम्हाला अशी आदर्श उत्तरपत्रिका काय करायची आहे, बोर्डाच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये सोडवायची आहे, आणि 40 पैकी 40 मार्क्स हे घ्यायचे आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.